महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली। चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली। तेजस्विनी गोरख सोनवणे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। या प्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत तेजस्विनीचे वडील शामराव बाळासाहेब गवळी, वय 52, धंदा शेती, राहणार मासवाडी रोड, नवीन वांगदरी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोरख संभाजी सोनवणे, वय 32 वर्ष, पती, संभाजी लक्ष्मण सोनवणे, वय 62 वर्ष, सासरा, अलका संभाजी सोनवणे, वय 55 वर्ष, सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस्विनीचा विवाह 25 जून 2020 रोजी गोरख संभाजी सोनवणे याच्याशी झाला होता। लग्नानंतर सुरुवातीला तिला सासरच्यांनी चांगली वागणूक दिली। त्यांना वीरा, वय 2.5 वर्ष नावाची एक लहान मुलगी आहे। मात्र मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तेजस्विनीचा छळ करण्यास सुरुवात केली। पती गोरख याने कार घेण्यासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणण्याची मागणी केली। पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला बेदम मारहाण आणि मानसिक त्रास देण्यात आला। जुलै 2022 मध्ये पतीने तिला माहेरी आणून सोडले आणि पैसे असतील तरच पाठवा, नाहीतर पाठवू नका अशी तंबी दिली। नंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा सासरी गेली। 28 नोव्हेंबर 2023 रोजी तेजस्विनीला मुलगी झाली। त्यावेळी सासरच्यांनी डिलिव्हरीचा खर्च देण्यास स्पष्ट नकार दिला। अखेर तिच्या वडिलांनी 1 लाख रुपयांची रोकड आणून दवाखान्याचे बिल भरले। त्यानंतर जून 2024 मध्ये तेजस्विनी पुन्हा गरोदर राहिली असता पती गोरख याने तिला माहेरी आणून सोडले आणि हिला आधी मुलगी झाली आहे, तुम्ही आता मुलगा की मुलगी हे चेक करा आणि मुलगा असेल तरच आमच्याकडे आणून सोडा असा अमानुष पवित्रा घेतला। या प्रचंड मानसिक तणावामुळे तेजस्विनीचा स्वतःहून गर्भपात झाला आहे। एप्रिल 2026 मध्ये पती गोरख याला फ्लॅट खरेदी करायचा होता, ज्यासाठी त्याने तेजस्विनीकडे 3 लाख रुपयांची मागणी केली। तिने नकार दिला असता तिला मारहाण करून माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पाडले। मे 2026 मध्ये अधिक मास असल्याने तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहींना जेवणासाठी बोलावले होते। मात्र आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाहीतर येणार नाही असा हट्ट गोरखने धरला। अखेर ते जेवायला आले, पण तेथेही रागाच्या भरात त्यांनी तेजस्विनीला मारहाण करत शिवीगाळ केली। 2 जून 2026 रोजी रात्री 10 वाजता पती गोरख याने तेजस्विनीच्या वडिलांना फोन करून सांगितले की तेजस्विनीने आतून दरवाजा लावून घेतला असून ती दार उघडत नाही। त्यानंतर काही वेळातच तेजस्विनीचे मामा दत्तात्रय बापूराव दाते यांनी फोन करून सांगितले की तेजस्विनीने गळफास लावून आत्महत्या केली। तिला तातडीने पुण्यातील मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं। आपल्या मुलीला कार, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कायदेशीर तक्रार तेजस्विनीच्या वडिलांनी दिली आहे। या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।